स्वागता, धन्य माता पिता तयाचिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगत वंदनीय देहू निवासी तुकोबारायांचा असा हा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या आई वडिलांना धन्यता देतात। मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तरी या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज। ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं धाडुस्त रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत या स्वराज्याची स्थापना केली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीयेत, जिल्ह्यापुरतेच नाहीयेत, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे। अशाच छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझेच जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात। तर का त्यांचे आई वडील धन्यतेच्या लायकीचे आहेत। विठ्ठल म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी। महाराज, बीज जर चांगला असेल ना तर रोपटे चांगले जन्म येऊ शकतात। मग तुम्ही म्हणाल येथे काही शंका आहे का हो? तर का हो, बीज हे बबुल का आमका से खाय। महाराज, बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते? लागू शकते नाही। मग तुम्ही म्हणाल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, असं का? तर त्याचं एक कारण आहे। हिरण्यकश्यपू एवढा हा पापी भक्त प्रल्हाद का हो जन्माला आला? तर त्याचं एक कारण आहे। पूर्वी काळामध्ये हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू, त्या कयादूला इंद्रदेव चोरून नेत असताना नारदाचं लक्ष गेलं आणि नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, ती तिथेच सोड। तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली। नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामचिंतनाचा परिणाम कयदूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला। मग हिरण्यकश्यपू एवढा हा पापी भक्त प्रल्हाद का हो जन्माला आला? तर त्याचं एक कारण आहे। त्याची आई पुण्यवान होती म्हणून शुशोल मात्र पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, दातांश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता। सिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं, विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं, उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं। त्याच्या उलट उन्मदो मात्र दोषेन पितृ दोषेन मूर्खता, कारपांस दोषेन कर्म दोषेन दारिद्रता। उन्मत्त पुत्र जन्माला येत असतो ना, तो आईच्या पापाने, मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना, तो बापाच्या पापाने, कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना, तो वंशाच्या पापाने आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला येत असतो ना, स्वतःच्या पापाने। मग नाही महाराज,
ज्या अर्थी सिलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असतात. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने माझेच जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हेच अभंगाचं प्रथम आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. महाराज धन्य माता आणि नंतर पिता असं का तर त्याचे एक कारण आहे. संतांचं वाग्म हे शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव तसं दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव. तसं संतांचं वाग्मय आधी माता आणि नंतर पिता हो. त्याचं दुसरं एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यावरती त्या बाळावरती काही महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक मातेचा आहे व काही दिवसांनी समंतर हे पितेचे आहे हो. त्याचं तिसरं एक कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. छोट्या छोट्या संकटाकरिता आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा. आपण जर एखाद्या रस्त्याने चालत असताना आपल्या जर पायाला ठेच लागली ना, आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एखादा मोठा हवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती भला मोठा ट्रक आला ना, अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात धन्य माता आणि नंतर पिता. विठ्ठल विठ्ठल. या जगत्वामध्ये अनेक व्यक्ती आहेत, अनेक भगवंत आहेत, पण जे आपल्या जवळ राहणारे सर्वात मोठे दैवताला पाहू शकलो नाही. ज्याच्या मायेपुढे जगाचा मालक बनून जी वस्तू प्रेमकीक पडते ना, ते म्हणजे आई. अरे आई काय असते? आपल्या मुलाच्या तोंडात जाणारा घास पाहून तिची भूक नाही असते होते ना.
ती म्हणजे आई. आई आपल्या मुलाला जन्म देते, चांगले संस्कार देते. या जगात आणि या जन्मात पहिली गुरु म्हणजे आई. ज्या आईच्या उदरात आपण 9 महिने कुठला त्रास, कुठलं संकट न होता जी सतत 9 महिने त्रास सहन करते ना, ते म्हणजे आई. अरे आई काय असते? आई म्हणजे दुधावरली साय असते महाराज. एकदा जर आई निघून गेली ना, तर समजायचं आपला सुखाचा समुद्र चाटला. म्हणून किती महान व्यक्ती असो, किती मोठा व्यक्ती असो, पण आईशिवाय व्यर्थ आहे. म्हणून इस दुनिया में ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. इस दुनिया में ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ पर माँ नहीं मिलती. धन संपत्ती, गाडी, बंगला सर्व काही मिळतं, पण आई वडील कधीच मिळू शकत नाही महाराज. म्हणून आई वडिलांच्या सेवा करा. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच दैवत आहे. पण या कलियुगामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अहो अर्ध्या रात्री उठणार कोण? आईच. आता जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाल्ला आणि आपल्याला विचारलं कुणी केली भाजी. आपल्याला काही बोललं नाही, कारण काही बोलावं तर पप्पा टाटावून उठून जाईल. एवढा मोठा गोरपाप कुठेच नाही. पप्पाने पुन्हा आपल्याला विचारलं कुणी केली भाजी. तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कुणी केली? तुझ्या बायकोनं केली. अगं बाया गे, अगं माझ्या बायकोनं केली होय. अगं मग चालायचंच, ती नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वार वा 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 वा. आपलीच गाडी आणि आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, ओढतोय काडी. त्याची बायको तुमची नाही बरं का, पप्प्याची बायको. जाडी 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 नाही मात्र हाडगोळी. तर का आईले बैमान दुनिया, आईले आईले बैमान दुनिया, आईले आईले बैमान दुनिया, आईले आईले बैमान दुनिया, आईले. ये माँ बाप को कोई नहीं माने, ओ माँ बाप को कोई नहीं माने, औरत को भूमान, औरत को भूमान. आईले बैमान दुनिया, आईले 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 आईले बैमान दुनिया, आईले. आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बोमान. साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बोमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे. या जगत्वामध्ये बेईमान दुनिया आलेली आहे. तर पहा माऊली, 12वी मध्ये मुलगी शिकत होती आणि 8वी मध्ये मुलगा शिकत होता. मुलगी रोज कॉलेजला जायची, लवकर घरी यायची. मुलगा उशिरा शाळेत जायचा आणि उशिराच घरी यायचा. एकदा मात्र मुलीला कॉलेजून यायला उशीर झाला. तेव्हा तिचे वडील तिला म्हणू लागले, बेटी आज तुला कसा उशीर झाला बेटी, कसा उशीर झाला, काय झालं सांग ना मला. आज तुला कसा उशीर झाला बाबा.
मला आज एवढा उशीर झाला तर तुम्ही माझ्यावर एवढं रागवलात. मी तुम्हाला विचारल्याशिवाय बाहेर जात नाही, तुम्हाला विचारल्याशिवाय मैत्रिणीत खेळत नाही, आणि आज मला एवढा उशीर झाला तर तुम्ही माझ्यावर एवढं रागवलात. दादा 2-3 दिवस बाहेर जातो, घरी येत नाही, तरी सुद्धा तुम्ही त्याला काही म्हणत नाहीत. हो बाबा, तुम्ही मला जीव लावत नाहीत का? हो बाबा, मला जीव लावत नाहीत. तसं नाही ग बेटी. मी एकदा शेतातून आलो. शेतातून आल्याच्या नंतर मी हात धुण्यासाठी माझी सोन्याची अंगठी आणि घड्याळ काढून ठेवली. हात धुतले, घड्याळ घातली, रूममध्ये गेलो. रूममध्ये गेल्याच्या नंतर तुझी आई बाहेर वरवंटा आणायला जाऊ लागली. मी म्हणू लाग, अगं वरवंटा राहू दे. वरवंटा 4 दिवस बाहेर राहील, 5 दिवस बाहेर राहील, त्याला काहीच होणार नाही. अगोदर माझी सोन्याची अंगठी आण, तिला पाहतात कुणी सुद्धा घेऊन जाईल. बेटी, तू त्या सोन्याच्या अंगठी सारखी आहेस ग बेटी. तू त्या सोन्याच्या अंगठी सारखी आहेस, आणि तो वरवंट्यासारखा आहे. तो 4 दिवस बाहेर राहिला काय, त्याला काहीच होणार नाही बेटी. ती मुलगी आपल्या बापाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. महाराज, अरे बाप मुलाला 500 रुपयाची चप्पल घेतो तर मुलीला 1000 रुपयाची चप्पल घेतो. महाराज, बाप मुलाला 1000 रुपयाचा ड्रेस घेतो तर मुलीला 2000चा ड्रेस घेतो. महाराज, कारण की बापाला माहित आहे आपली मुलगी एक ना एक दिवस सासरला नांदायला जाणार आहे, म्हणून बाप आपल्या मुलीला जीव लावतो. महाराज विठ्ठल या जगत्वामध्ये साधू संताला कोणीच मानत नाही. जो मानतो ना त्यांच्या आईवडील धन्य त्याच्या लायकीचे आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाची या. धन्य माता आणि नंतर पिता. असं का, तर त्याचं एक कारण आहे. पुत्र अथवा कन्या ते कोणत्या कुळामध्ये जन्माला येत असतात तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, कन्या पुत्र होती जे साचे कोळी 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 कन्या पुत्र होती जे होती
तिजे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या आणि नंतर पुत्र, असं का तर त्याचं एक कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम हे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व कन्याच करू शकते. म्हणून पहिला क्रमांक कन्येला. जेव्हा भिल्ल कुळातली शबरी, तेव्हा तिचं 18 वय वर्ष पूर्ण झालं ना, तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरवली, तेव्हा मात्र तिच्या दारापुढे 25 बकऱ्याची दावण बांधलेली आहे. शबरीने आपल्या आईला विचारलं, आई ही 25 बकऱ्याची दावण कशासाठी ग? तेव्हा शबरीच्या आईने सांगितलं, शबरी उद्या तुझं लग्न आहे ना, तर पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून 25 बकऱ्याची दावण बांधलेली आहे. शबरीने विचार केला, जर 2 जीव एकत्रित येण्यासाठी, या नाशवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी या 25 जीवांचा घात होत असेल ना, लग्नच नकोय मला. त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला, अरण्यात निघून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. अनेक वर्ष मातंग ऋषीची सेवा केली. जेव्हा मात्र मातंग ऋषी निजदमाला जाऊ लागले ना, तेव्हा शबरी मातेला सांगू लागले, शबरी उद्या तुला याच ठिकाणी जगाचा बाप, ब्रह्मांड नायक, ज्याच्या सत्तेने सर्व जगत्व चालत असताना, ते रामप्रभू तुला भेटायला येणार आहेत. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडीपुढे फुले अंतरायची, रांगोळी काढायची आणि रामप्रभूच्या आतुरतेने वाट पाहायची. कोण्या दिवशी येतील माझे रामप्रभू, कोण्या दिशेने येतील माझे रामप्रभू. एक दिवस मात्र भजनच गाऊ लागली. जब मेरे राम जी का, जब मेरे राम जी का वनवासा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वनवासा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी माता एवढ्यावरतीच थांबली नाहीये, ती रामप्रभूला म्हणू लागली, रामप्रभू तुम्ही श्री कृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, पण मला दर्शन द्या. म्हणून राम बन के कभी श्याम बन के चले आना, चले आना. कभी राम
बनके कभी श्याम बनके चले आना प्रभु जी चले आना. म्हणून त्या शबरी मातेला दर्शन देण्यासाठी रामप्रभूला यावंच लागलं. त्या शबरी मातेला म्हणावं सात्विक. आणखीन कोण कोण असेल सात्विक? तर एकदा मी माझ्या बहिणीच्या गावी गेले. माझ्या बहिणीची मुलगी माझ्या जवळच होती. मी दर्शनाला जात असताना माझ्या बहिणीच्या मुलीने विचारलं, मावशी मी पण येऊ का ग? मावशी मी पण येऊ का? मी म्हणाले चल आपण दोघी दर्शनाला जाऊ. आम्ही दोघी दर्शनाला जात असताना योग असा की त्याच रस्त्याने एक प्रेतयात्रा येत होती. फुले हारे बँड बाजा मोखाट समाज अगदी सजवलेली ती प्रेतयात्रा. त्या प्रेतयात्राला माझ्या बहिणीच्या मुलीने पाहिलं. ती मला विचारू लागली, मावशी हे काय आहे ग? मावशी हे काय आहे? मी म्हणाले चल आपण दोघी दर्शनाला जाऊ. ती प्रेतयात्रा अगदीच जवळ आली. ती पुन्हा पुन्हा विचारू लागली, मावशी हे काय आहे ग? मावशी हे काय आहे? मला पण सांग ना हे काय आहे? बाळ हट्ट होती. घाबरेन वगैरे म्हणून मी विचार करून सांगितलं, बाळ ही शोभायात्रा आहे. एवढं सांगितल्यानंतर त्या पिस्तुलीला ग बसायला पाहिजे का नाही हो? पुन्हा पुन्हा विचारू लागली, मावशी आता अशी शोभायात्रा तुमची केव्हा निघणार? आता हिला म्हणा कसा ते नाही. संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांना म्हणा सात्विक विठ्ठल विठ्ठल. पुत्र आठवा कन्या ते सात्विक कुळामध्ये जन्माला येत असतात ना, त्या आम्हा तुम्हाला आवडत असतात. यात नवल नाहीये, ते देवाला सुद्धा आवडत असतात. तयाचा हरिक वाटे देवा. ते कोणत्या देवाला आवडत असतात त्याचं एकदा भजनच करू. सर्वांनी वरी हात करा. सर्वांनी हात वरी करा. हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा नामदेवरायांच्या दासी संत जनाबाई पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुके. 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 अनुरागा कौतुके तुझे देवा जनाबाई
पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायच्या. पण आताच्या संत जनाबाई लिंबाच्या गजाडा खाली भाऊ माझा दारू पाडी, लिंबाच्या गजाडा खाली भाऊ माझा दारू पाडी, कोण मेल्यानं केली चाडी तिकून आली पोलीसची गाडी, कोण मेल्यानं केली चाडी तिकून आली पोलीसची गाडी, तिकून आली पोलीसची गाडी भावा लावली हात कडी, तिकून आली पोलीसची गाडी भावा लावली हात कडी, भावा लावली भावाला लावली हात कडी, भावाला नेली पोलीसची गाडी, भावाला लावली हात कडी, भावाला नेली पोलीसची गाडी. अहो काय बघताय नेलं की तुमच्या बाळ विठाला विठाला. पुत्र अथवा कन्या जे सात्विक कुळामध्ये जन्माला येत असतात ना, त्यांचा हर्ष हे देवाला वाटत असतो. त्यांचा हर्ष देवाला वाटण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी काय केलं असेल हो? तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या गीता चरणात भागवत करीत श्रवण, गीता 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 भागवत करीत श्रवण, अखंड कीर्तन विठोबाचे, अखंड कीर्तन विठोबाचे, अखंड कीर्तन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जगाती, 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 अखंड कीर्तन विठोबाचे, अखंड कीर्तन विठोबाचे, अखंड कीर्तन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होते सात्विका, कुळी कन्या पुत्र होते सात्विका, कुळी कन्या पुत्र होते सात्विका, कुळी कन्या पुत्र होते सात्विका. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख असं का, तर त्याचे एक कारण आहे. 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र आणि 4 वेद, एवढ्या ग्रंथाची प्रॉपर्टी असतानाही तुम्ही या दोनच ग्रंथाचा उल्लेख करता. असं का, तर त्याचं एक कारण आहे.
ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. ज्याला मरावं लागणार आहे ना त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. आता मरेपर्यंत कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे. आणि जगणं संपलं म्हणजे कसं मराव्याच्या करता भागवत आहे. विठाला ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याला मरण एक दिवस निश्चितच आहे. मरण्याच्या बाबतीत अजिबात वेसिली भाजी चालू शकत नाही. म्हणून 9 भी मर गए 10 भी मर गए शस्त्र 88 33 कोटी देवता मर गए बड़े काल के फासी. अरे ज्या ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली आहे ना त्याही ब्रह्मदेवाचे मरण चुकले नाहीये. मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसे थोर विजय मान पाहे पा जो सृष्टी बीजांचा साठोपा तोही पुनर्वर्तीच्या मापसिंग झाला. मग त्या ब्रह्मदेवाचे आयुष्य किती? 2000 परत वर्ष. ते म्हणजे एकम दह शत सहस्त्र दशस्त्र लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खरव निखरव महापाद्य शंकू जल्दी अन्यथे मध्ये आणि परार्थ असे 2000 परार्थ वर्ष असतानाही त्याही ब्रह्मदेवाचे मरण चुकले नाही. मग आपलं आयुष्य किती? अल्पायुष्य मानवी देहा शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पीडा रोगाक्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. मग आपलं आयुष्य किती? आपलं आयुष्य किती? 100 वर्षाचं आयुष्य. मनुष्याचं जीवन हे नदीप्रमाणे आहे. जसं नदीला 2 किनारे असतात ना तसंच मनुष्याच्याही जीवनामध्ये 2 किनारे असतात. ते म्हणजे एक सुखाचा किनारा आणि एक दुःखाचा किनारा. मनुष्याच्या जीवनामध्ये एक दिवस दुःख येणार आहे, एक दिवस सुख येणार आहे. एका रस्त्याने 4 चौघांच्या खांद्यावरती एक प्रेतयात्रा जात असते ना, त्या प्रेतयात्रा मागे हजारो लोक ढसाढसा रडत असतात. आणि दुसऱ्या रस्त्यांवर जो घोड्यावर बसून जात असतो ना त्याच्या पुढे 50 तरुण आनंदाने नाचत असतात. तेव्हा मात्र नवरदेव खूप आनंदात असतो बर का. तेव्हा मात्र नवरदेव मंडपात प्रवेश करतो ना तेव्हा ब्राह्मण येतात आणि म्हणतात, नवरीच्या मामाला बोलवा, नवरदेवाच्या मामाला बोलवा. अक्षता पोहोचला का मंडळी? ब्राह्मण भाऊ म्हणायला सुरुवात करतात, स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिता. मी काय तर लग्न लावण्यासाठी नाही आले, कीर्तन करण्यासाठी आले. विषय निघाला म्हणून सांगावंच लागलं. सुख से अनंतर दुःख, दुःख से अनंतर सुख, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख. हे तर मनुष्याच्या जीवनामध्ये येतच असतं. विठाला विठाला मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे प्रसंग येत असतात सांगता येत नाहीत. ते म्हणजे समयासी सादर व्हावे, देव ठेविला तैसे चिरावे. कोण्या दिवशी यमेती चालून, कोण्या दिवशी घेऊन जातील प्राण, कोण्या दिवशी स्मशाने जाऊन एकटेच राहावे. समयाशी सादर व्हावे. मनुष्याच्या जीवनामध्ये तशा प्रकारे प्रसंग येत असतात ना, तशाच प्रकारे मनुष्याचं जीवन चाललंच पाहिजे. मग जी गीता आणि भागवत या 2च ग्रंथ श्रवण करून चालत नाहीये. मग अखंड चिंतन विठोबाचे. मला काही साधक मंडळीने प्रश्न केला की महाराज, अखंड नामचिंतन विठोबाचे केल्यामुळे आमचा फायदा काय? त्यासाठी दृष्टांत सांगते. भजन करा विठाला विठाला.
वेंचित करतो ना त्याला संत म्हटलं जातं. देशासाठी, स्वराज्यासाठी, लोकहितासाठी, जनहितासाठी जो आपला देह अर्पण करतो ना त्याला शूर, वीर, बलवान राजा म्हटलं जातं. काही काळापूर्वी, काही वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. एक मध्यरात्रीची वेळ होती आणि त्या मध्यरात्रीच्या वेळी सुमारात रातकिडे ओरडत होते. चंद्राचा मध्य असा प्रकाश तरवळत होता. चंद्राच्या मध्य अशा प्रकाशातच माझे छत्रपती शिवाजीराजे मान खाली घालून चिंतेत बसले होते. तेव्हा माझ्या राजाजवळ एक मावळा आला. रावलं नाही त्याला. तो मागे चरचावला आणि राजाला म्हणाला, राज, कसल्या विचारात आहात व राज? कसल्या विचारात आहात? काही नाही रे, सिद्धी जोहरचा बेडा पडलाय. तो भयानक कठीण आहे. तहाची बोलणी करावी की नाही करावी याचा विचार करतायत. निरोप पाठवा सिद्धीकडे आणि म्हणावं, छत्रपती शिवाजीराजे तहाची बोलणी करण्यासाठी येत आहे. निरोप गेला सिद्धीकडे. तयारी चालू झाली. तेव्हा 2 पालख्या सज्ज झाल्या. एका पालखीमध्ये शिवराय बसले होते आणि दुसरी पालखी रिकामीच होती. राजांचं सैन्य, राजांचे मावळे सर्वजण सिद्धीच्या तहाच्या दिशेने निघाले. मजल दर मजल, मजल दर मजल असं करत करत ही मंडळी अर्ध्या रस्त्यात पोहोचली. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्याच्या नंतर पालखी थांबली. पालखीतून राजे बाहेर आले. पुढे शिवा उभा होता. राजाला म्हणाला, राज, का थांबलात व राजा? आपण का थांबलात? मार्गात काही अडचण, कुठलं संकट? नाही रे शिवा. मग का थांबलात राजा आपण? शिवा, तुझे डोळे माझ्या डोळ्यासारखेच आहेत. एवढंच नव्हे तर राजे तुमचे कान आणि माझे कान सुद्धा सारखे आहेत. राजे तुमचे नाक आणि माझे नाक सुद्धा सारखे आहेत. मी दिसतो तुमच्यासारखा, आहे तुमच्यासारखा, या स्वराज्याचा लढणार असा दुसरा शिवा म्हणून ओळखलं जातं. राजा मला असा दुसरा शिवा म्हणून ओळखलं जातं. शिवा, तुला काय व्हायचंय? राज, मला तुमचा पोषक परिधान करून मला शिवाजी राज व्हायचंय. राज, मला शिवाजी राज व्हायचंय. तेव्हा राजाने शिवाला पोषक परिधान केले. डोक्यावरती जिरेटोप ठेवला. गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घातल्या. समसेर कमरेला अडकली. जिला दुधानी तलवार म्हणतात. अरे, जिला दुधानी तलवार म्हणतात तर मुखामध्ये जगदंब जगदंब जगदंब. जे तुमच्या प्रारब्धामध्ये आहे ना, ते तुमच्या नशिबात आहे ना, ते होणारच आहे. विठाल विठाल. जे गीता आणि भागवत या 2च ग्रंथ श्रवण करत असतात ना आणि अखंड नामचिंतन विठोबाचे करत असतात ना, त्यांची सेवा मला घडावी हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या तुका
परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करते तसेच मला जन्म देणारे आई वडील असतील यांच्या चरणी समर्पित करते तसेच माझ्या कीर्तनाला पूर्णविराम देते.